नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निखिल स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइम आपण बरेच स्पेशलायझेशन वरती व्हिडिओज बनवले होते. मार्केटिंग असो, फायनान्शियल मॅनेजमेंट असो, HRM असो या OSCM असो. आजच्या ह्या सेशनमध्ये आपण बिझनेस अनालिटिक्स ॲज अ स्पेशलायझेशन बघणार आहोत. ते लास्ट व्हिडिओ जर बघितले नसतील तर बघून घ्या. आताच इथं लिंक मी दिलेलं आहे आय बटनमध्ये. तर बघा, बिझनेस अनालिटिक्समध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. बिझनेस अनालिटिक्समध्ये आपल्याला काय शिकायचं आहे आणि बिझनेस अनालिटिक्समधले कुठले स्किल्स पाहिजे, सर्टिफिकेशन पाहिजे आणि लास्ट स्लाइडमध्ये आपण खूप इम्पॉर्टंट पॉईंटचं डिस्कशन केलं. जर बिझनेस अनालिटिक्सवरती तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर ते शेवटचे स्लाइड तुम्ही मिस करू नका, कारण त्यामध्ये पूर्ण व्हिडिओचा क्रक्स आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बिझनेस अनालिटिक्स ह्या विषयाबद्दल इन डिटेल डिस्कशन करणार. बघा, सगळ्यात पहिल्यांदा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेस अनालिटिक्स ॲज अ सब्जेक्ट आपल्याला स्पेशलायझेशन म्हणून ऑफर केला जातो ॲज अ स्पेशलायझेशन. तर आपल्याला ओव्हरऑल स्पेशलायझेशनमध्ये कुठल्या टाईपचे सब्जेक्ट शिकावं लागतात ते आपण बघणार. बघा, आपल्याला ओव्हरऑल पायथन शिकावं लागतं, देन डेटा मायनिंग शिकावं लागतं, आपल्याला ॲडव्हान्स स्टॅटिस्टिकल मेथड शिकावं लागतं, डेटा व्हिज्युअलायझेशन शिकावं लागतं, मार्केटिंग अनालिटिक्स, फायनान्शियल अनालिटिक्स, वर्कफोर्स अनालिटिक्स, बिग डेटा अनालिटिक्स, ऑपरेशन चेन अनालिटिक्स अँड डिजिटल मार्केटिंग. म्हणजे मेजरली तुम्हाला बिझनेस अनालिटिक्स ॲज अ सब्जेक्ट त्याच्यामध्ये तुम्हाला अनालिटिक्सचा पार्ट जास्त असणार आहे. देन तुम्हाला बघा, हे झाले इलेक्टिव्ह. सेमिस्टर थर्ड साठी तुम्हाला याच्यातले कुठलेही 4 सब्जेक्ट घ्यायचे, कुठलेही 4 सब्जेक्ट तुम्हाला इलेक्टिव्ह आहेत. देन बघा, स्पेशलायझेशन कोर्स सेमिस्टर 4 तुम्हाला कुठलेही 4 यामध्ये पण सिलेक्ट करायचे. आता यामध्ये टाइम सिरीज अनालिसिस आहे, देन स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट आहे, रिटेल ई कॉमर्स अनालिटिक्स आहे, जनरेटिव्ह AI अँड बिझनेस अनालिटिक्स आहे, देन हेल्थकेअर अनालिटिक्स आहे, त्याचबरोबर प्रिडिक्टिव्ह अनालिसिस आहे, स्पोर्ट अनालिटिक्स आहे आणि बिझनेस ऍप्लिकेशन ऑफ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीज आहे. बघा, असे हे सब्जेक्ट्स आपल्याला शिकायचे. टोटल ओव्हरऑल तुम्हाला बघा, इथे 4 आणि जनरिक तुमचे 2. ओव्हरऑल तुम्हाला 8 सब्जेक्ट शिकायचे आणि 2 जेनरिक कोर्स सब्जेक्ट कोर्स शिकायचे, म्हणजे कंपल्सरी. टोटल तुम्हाला 10 सब्जेक्ट शिकायचे जे की स्पेशलायझेशन ओरिएंटेड आहेत. ह्याच्यावरती तुमचं बिझनेस अनालिटिक्स डिपेंड असणार आहे इन द पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बिझनेस अनालिटिक्समध्ये. आता आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये जसं स्पेशलायझेशन चूज करायचं आहे, तर त्यावेळेस लास्ट सेमला कसं राहायचं, आपल्याला मेजर अँड मायनर पद्धत असत होती. आता ह्या 2024 पॅटर्नला तुम्हाला मेजर अँड मायनर कन्सेप्ट हटवली गेलेली आहे युनिव्हर्सिटीकडनं. तुम्हाला फक्त स्पेशलायझेशन चूज करायचं आहे बिगिनिंग ऑफ सेम 3च्या बिगिनिंगला चूज करायचं असं सांगितलं गेलंय. बट ऍक्च्युअल तुम्हाला सेम 2च्या बिगिनिंगला सिलेक्ट करायचं. का सेम 2च्या बिगिनिंगला का सिलेक्ट करायचं असं मी काय म्हणतोय, तुम्हाला एक फील्ड प्रोजेक्ट नावाचा सब्जेक्ट आहे. काय फील्ड प्रोजेक्ट? ते फील्ड प्रोजेक्टवरती आपण इन डिटेल व्हिडिओ बघितलेला आहे. बघितला नसेल तर आय बटन मध्ये लिंक देतो. फील्ड प्रोजेक्ट काय असतो, काय नाही, सर्व त्याच्यामध्ये आपलं 45 मिनिटचा व्हिडिओ आहे. ते इन डिटेल एक्सप्लेन केलं नाही, आताच जाऊन बघून घ्या, तुम्हाला फील्ड प्रोजेक्ट बद्दल पूर्ण आयडिया येऊन जाईल. तर फील्ड प्रोजेक्ट हे तुम्हाला स्पेशलायझेशन रिलेटेड आहे. काय स्पेशलायझेशन रिलेटेड? आपले स्पेशलायझेशन याच्यामुळे तुम्हाला काय करावं लागते, स्पेशलायझेशन चूज करावं लागते. बट तुमचं सेकंड सेमिस्टर ओव्हरऑल जो आहे तो जेनरिक आहे, म्हणजे सर्वांसाठी सेमच असणार आहे. बट हे सब्जेक्ट जो आहे तुमचा फील्ड प्रोजेक्टवाला, त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशलायझेशन चूज करायचे. मग स्पेशलायझेशनच्या ह्या सिरीजमध्ये आपण बिझनेस अनालिटिक्स ॲज अ स्पेशलायझेशन काय इम्पॉर्टंट आहे ते आज बघणार आहोत. बघा, बिझनेस अनालिटिक्स नंतर आपल्याला बघा डेस्क रिसर्च जो आहे आपला टॉपिक, देन फील्ड प्रोजेक्ट आहे, ऑन जॉब ट्रेनिंग आहे. हे रिसर्च ओरिएंटेड टॉपिक्स आहेत आणि याच्यामध्ये तुमचे स्पेशलायझेशन जे असणार आहे त्याच एरियामध्ये तुम्हाला काय करायचं, हे डेस्क रिसर्च, फील्ड प्रोजेक्ट अँड OJT ऑन जॉब ट्रेनिंग करायचं आहे. बघा, इन्स्टिट्यूट मे ऑफर ओनली सिलेक्ट स्पेशलायझेशन. आता इन्स्टिट्यूटला त्यांनी बंधनकारक केलंय की बाबा तुमच्या मनावरती आहे स्पेशलायझेशन तुम्हाला कोणतं ऑफर करायचं, तुमच्या फॅकल्टी आहेत का नाही तुमच्याकडे, त्याच्यावरती ठरवू शकता. आता त्याच्यासाठी क्रायटेरिया दिली युनिव्हर्सिटीनं, ऍटलीस्ट 20% ऑफ ओव्हरऑल स्टुडंट. तुमचे MBA ला ऍडमिशन समजा 300 आहेत, तर 300 पैकी 20% म्हणजे 60 ऍडमिशन्स तुमच्या पैसे असले पाहिजे, तरच तुम्ही ते पर्टिक्युलर स्पेशलायझेशन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूटला मॅन्डेटरी करू शकते. आता जर समजा 60 स्टुडंट नसतील तर इन्स्टिट्यूटच्या मनावर आहे की पर्टिक्युलर तुम्हाला स्पेशलायझेशन द्यायचं आहे की न द्यायचं, तर त्याच्यासाठी कॅप दिले 60 स्टुडंटचा. बघा, त्यानंतर बघा, इन्स्टिट्यूट मे नॉट ऑफर स्पेशलायझेशन if a minimum 20% students are not registered for that specialization. The institute may not offer the elective courses if 20% of students are not registered for that elective course. तसंच सिमिलरली तुम्हाला बघा, स्पेशलायझेशन जसं आहे 20%चा कॅप, तसंच तुम्हाला जर इलेक्टिव्ह कोर्स आहे पर्टिक्युलरली, जर 20% स्टुडंटने जर ते डिमांड नाही केलं ते पर्टिक्युलर सब्जेक्ट, तर तुम्हाला तो देण्यात येणार नाही इलेक्टिव्ह. म्हणजे तुम्हाला जे युनिव्हर्सिटी किंवा जे इन्स्टिट्यूट देईल तुम्हाला
कॉलेजच्या लेवलवरती त्यांच्या फॅकल्टीच्या बेसिसवरती तेच तुम्हाला घेणं बंधनकारक असणार आहे. दॅट इज द युनिव्हर्सिटी रूल. आता हे युनिव्हर्सिटी रूल आपण बघतच होते. त्यानंतर बघा आपल्याला हे सब्जेक्ट्स आपण बघितलेले आहेत. त्यानंतर बघा आपल्याला अशाच पद्धत ओरिएंटेडने आपण काय करतो, बिझनेस अनालिटिक्स असो, HRM असो, तुमचा OSM असो, मल्टिपल विषयाचे आपण आपल्याकडे क्लासेस घेत असतो. स्वामी अकॅडमीमध्ये MBA क्लासेस मराठी लँग्वेजमध्ये इझी कन्सेप्च्युअल ओरिएंटेशनने तुम्हाला शिकवलं जात असतात. म्हणजे तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. सिम्प्लिफाईड नोट्स असतात, आपले लाईव्ह क्लासेस असतात, रेकॉर्डेड क्लास भेटतात, PDF नोट्स असतात आणि त्याचबरोबर तुमचे डाऊट सेशन अँड रिव्हिजन क्लासेस पण होत असतात. हे सर्व सिम्प्लिफाईड आपल्या एकाच प्लॅटफॉर्म स्वामी अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरती आपण प्रोव्हाइड करत असतो. आता बघा आपले फीचर्स आहेत ते तुम्ही इन डिटेल वाचू शकता आणि आपली बॅच जस्ट स्टार्ट झालेली आहे 1 फेब्रुवारीपासून. तुम्ही जर एनरोल नाही केला असाल तर आजच माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आपली ऑफर एंड झालेली आहे. आता ऑफर प्राइस आपली 10,000 and 6,000 होती. लाईव्ह साठी 10,000 आणि रेकॉर्डेड साठी 6,000 होती. आता ही ऑफर प्राइस आपली एंड झालेली असेल. आता रेग्युलर प्राइस ही असणार आहे. जर तुम्हाला ऑफर अजून पण पाहिजे असेल तर आजच्या आज कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काहीतरी स्पेशल डिस्काउंट देऊन आपण ऑफर प्राइस मध्ये करूया तुमचं ऍडमिशन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बिझनेस अनालिटिक्स मध्ये काय असणार आहे स्पेशल, म्हणजे स्पेशलायझेशन का घेतलं पाहिजे. बघा बिझनेस अनालिटिक्स ओव्हरऑल बघितलं तर अनालिटिक्स आहे. अनालिटिक्स म्हणजे कशाचा अनालिटिक्स असतो, डेटा अनालिटिक्स. म्हणजे ऑल आजच्या जगामध्ये सर्व 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 डेटा ओरिएंटेड आलेलं आहे. तर आजच्या जगात आपण असं म्हणलं जातो डेटा इज द न्यू ऑइल. जसं पेट्रोल डिझेल आहे तसं डेटा ऑइल आहे. ज्याच्याकडे डेटा आहे ना तो बादशाह आहे. तर त्याच्या प्रकारे तुम्हाला जर डेटा अनालिसिस करता आलं, तुम्ही ह्या आजच्या 21व्या शतकामध्ये बादशाह असणार. तर डेटा इज द मोस्ट इम्पॉर्टंट. बघा, युजिंग डेटा, बिझनेस अनालिटिक्स इज द प्रोसेस ऑफ युजिंग डेटा, स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड टेक्नॉलॉजी टू मेक इन्फॉर्म बिझनेस डिसिजन. बिझनेस डिसिजन घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला डेटा लागतो आणि त्या डेटा थ्रू आपण अनालिसिस करायचं आहे. स्टॅटिस्टिकल मेथड्स वापरायचे, टेक्नॉलॉजी वापरायचे, जेणेकरून आपल्याला इन्फॉर्म डिसिजन घेता येईल बिझनेस रिलेटेड. इट कंबाइन्स डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स अँड बिझनेस स्ट्रॅटेजी टू ऑप्टिमाइज परफॉर्मन्स, प्रिडिक्ट ट्रेंड्स अँड इम्प्रूव्ह डिसिजन मेकिंग. बघा कशासाठी केलं जातं बिझनेस अनालिटिक्सचा उपयोग. तुमचं ट्रेंड का चाललंय मार्केटमध्ये, बिहेवियर का चाललेलं आहे, त्याच्यावरती डिसिजन कसं घेतला पाहिजे आणि आपली स्ट्रॅटेजी ओव्हरऑल इफिशियंट कशी बनवली जाते, त्याच्यासाठी हे बिझनेस अनालिटिक्सचा आजच्या जगामध्ये उपयोग आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, बिझनेस अनालिटिक्समध्ये मस्ट नो फॅक्टर्स आहेत. काय गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे बिझनेस अनालिटिक्समध्ये. बघा सगळ्यात पहिलं, बिझनेस अनालिटिक्स हे डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग असणार, पूर्ण काही डेटा ओरिएंटेड असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गेट थ्रू होणं लागणार आहे की पर्टिक्युलर डेटा येणार आहे आपल्याकडे आणि त्याला अनालिसिस करावं लागणार. म्हणजे ऑल अबाउट द डेटा, डेटा मॅनेजमेंट बद्दल आहे तुमच्या. देन त्याच्यामध्ये तुम्हाला डेटावरती ट्रेंड ओळखायचे, कस्टमर बिहेवियर ओळखायचे आणि ऑपरेशनल इफिशियन्सी इन्हान्स करायचे, इन्क्रीज करायचे. त्याचबरोबर टेक्नॉलॉजी इंटिग्रेट करायची. आपल्याला डेटा जो असतो, नुसता रॉ डेटा घेऊन काय करणार आहे तुम्ही, काहीच करू शकणार नाही. त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजीची जर साथ असेल तर तुम्ही डेटा व्यवस्थितरित्या अनालिसिस करू शकणार. त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे सॉफ्टवेअर लागतील, टूल्स लागतील, स्टॅटिस्टिक्स लागतील, टेक्नॉलॉजी लागेल ते सर्व डेटा अनालिसिस करण्यासाठी. आजकाल नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, मशीन लर्निंग येते, आर्टिफिशियल इंटेलिजन्स येते, ChatGPT आलेला आहे. हे सर्व डेटा घेऊन आलेला आहे आणि ह्या डेटाला अनालिसिस करून आपण नवीन टूल्स बनवू शकतो, नवीन डिसिजन्स घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इंडस्ट्री ऍप्लिकेशन कुठे आहे, वाईडली युज्ड इन फायनान्स सेक्टर आहे, मार्केटिंग आहे, हेल्थकेअर आहे, सप्लाय चेन आहे. वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आजकाल डेटा, प्रत्येक गोष्ट डेटा ओरिएंटेड आहे. तुम्ही आता स्वामी अकॅडमीमध्ये इन्क्वायरी करता, ते इन्क्वायरी केल्यानंतर आपल्याकडे डेटा येतो, त्यावरती तुम्हाला आपले क्लास कोऑर्डिनेटर्स तुम्हाला कॉल करत असतात. ते सर्व डेटा ओरिएंटेड आहे. म्हणजे डेटा इज द न्यू ऑइल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय काय असणार बघा. ॲज अ बिझनेस अनालिस्ट, ॲज अ बिझनेस स्पेशलायझेशन स्टुडंट, ठीक आहे, बिझनेस अनालिटिक्सचं स्पेशलायझेशन स्टुडंट असाल तर तुम्हाला कुठले कुठले रोल्स असतात बघा. बिझनेस अनालिस्ट येतो, डेटा अनालिस्ट येतो, डेटा सायंटिस्ट येतो, मार्केटिंग अनालिस्ट येतो, फायनान्शियल अनालिस्ट येतो, ऑपरेशन अनालिटिक्स येतो, रिस्क अनालिटिक्स येतो आणि प्रोडक्ट अनालिस्ट. हे सगळे अनालिटिक्स तुम्हाला जॉब्स रोल आहेत, वेगवेगळे जॉब रोल्स आहेत. तुम्हाला हे इन डिटेल तुम्ही वाचून घ्या. आपले PDF तुम्हाला टेलिग्रामवरती भेटून जाईल. स्वामी अकॅडमी टेलिग्रामवरती जॉईन करा किंवा ॲज वेल एज व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करा. त्याचे दोघांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तिथं जॉईन करा. तुम्हाला हे PDF भेटून जाईल. तुम्ही इन डिटेल वाचू शकता की वेगवेगळ्या टाईपचे रोल्स कसे असतात आणि त्याच्यामध्ये इन डिटेल काय वर्क करायचं असतं ते तुम्हाला भेटून जाईल तिथं. देन बघा, आपल्याला नेक्स्ट बघायचं टॉप एम्प्लॉयर्स. कोण कोण जॉब देतात बिझनेस अनालिटिक्स मध्ये, कुठल्या कंपनीज आहेत जे की जॉब देत असतात. बघा, बिझनेस अनालिटिक्स मध्ये टेक जॉईंट्स आहेत, मोठमोठे टेक्नॉलॉजी फर्म्स आहेत. कोणकोणते आहेत, गुगल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, Amazon आहे, IBM आहे. अशा मोठ्या कंपनीसाठी टेक्नॉलॉजी आणि डेटा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप जॉब्स आहेत बिझनेस अनालिटिक्समध्ये. देन फायनान्स अँड कन्सल्टिंग, डेलॉयटी आहे, EY आहे, मॅकेन्झी आहे, गोल्डमॅन सच आहे. देन रिटेलमध्ये कोणत्या कंपनीज आहेत, वॉलमार्ट, फ्लिपकार्ट, Amazon, शॉपिफाय.
त्याचबरोबर हेल्थ केअर अँड फार्मामध्ये बघा जॉन्सन अँड जॉन्सन आहे, फायझर आहे, ऑप्टिमम आहे. देन स्टार्टअप अँड युनिकॉर्न मध्ये बघा आजकाल नवीन आले स्विगी, झोमॅटो, पेटीएम, झेप्टो, देन अदर ब्लिंकिट वगैरे सर्व कंपनीज टेक्नॉलॉजी ओरिएंटेड आहेत. त्यांच्याकडे डेटा आहे, बिग डेटा आहे. ते डेटा अनालिटिक्स करण्यासाठी तुमच्यासारख्या बिझनेस अनालिटिक्सच्या स्टुडंटची त्यांना गरज असते. त्यामुळे तुम्हाला हे स्पेशलायझेशन खूप इम्पॉर्टंट हाय पॅकेजचे जॉब देत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे करिअर ऑप्शन चूज करू शकता. आता बघा त्याचबरोबर आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट आहे इसेन्शियल स्किल्स. कुठल्या स्किल्स असल्या पाहिजेत जे की ॲज अ बिझनेस अनालिटिक्सचा स्टुडंटकडे असले पाहिजेत. तर दोन इम्पॉर्टंट स्किल्स आपण कॅटेगराईज करू शकतो. एक तर टेक्निकल स्किल्स असतील, एक बिझनेस स्किल्स असतील. टेक्निकल स्किल्समध्ये बघा तुमच्याकडे डेटा अनालिटिक्सचा तुम्हाला उपयोग माहित पाहिजे, त्याचा वापर कसं करतात, कुठले टूल्स, त्याच्यामध्ये काय कुठले टूल्सवरती तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे, ते टूल्स हँडल करता आले पाहिजेत. ती इन्फॉर्मेशन तुम्हाला डेटा अनालिटिक्समध्ये भेटून जाईल. एक्सेल आहे, एसक्यूएल आहे, पायथॉन आहे, आर लँग्वेज आहे, देन व्हिज्युअलायझेशन, टॅब्युला आहे, पॉवर बी आहे, गुगल अनालिटिक्स आहे, गुगल डेटा स्टुडिओ आहे. अशा मल्टिपल तुम्हाला सॉफ्टवेअर माहीत पाहिजे. टेक्निकल स्किल्समध्ये स्टॅटिस्टिकल प्रिडिक्टिव्ह मॉडेलिंग पाहिजे. देन तुम्हाला मशीन लर्निंग पाहिजे, त्याच्यामध्ये काय किट लर्न वगैरे हे सॉफ्टवेअर्स आहेत, हे काही स्किल्स आहेत तुम्हाला हे माहीत पाहिजे, जेणेकरून तुम्हाला बिझनेस अनालिटिक्समध्ये काय असणार आहे, स्कोप असणार आहे. देन बघा कुठलाही कंपनी आता टेक जायंट्समध्ये काम करायचे, तुम्हाला मल्टिपल फॉरेन कंपनीज आहेत, एमएनसीज आहेत, टेक जायंट्स, तिथं काम करायचं असेल तर तुमच्याकडे बिझनेस स्किल्स असणे गरजेचे आहेत. बिझनेस स्किल्समध्ये खूप इम्पॉर्टंट स्किल आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग स्किल आहे. देन त्याच्याबरोबर कम्युनिकेशन शिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. आजच्या जगामध्ये कम्युनिकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. तुम्हाला कम्युनिकेशन शिवाय काहीच करता येत नाही. त्यामुळं कम्युनिकेशन तुम्हाला आलं पाहिजे, इंटरपर्सनल कम्युनिकेशन तुमचं छान पाहिजे, तर तुम्ही ते करू शकता. देन तुम्हाला डोमेन नॉलेज पाहिजे. बिझनेस अनालिटिक्सचे विद्यार्थी आहेत तुम्ही, तर तुम्हाला बिझनेस अनालिटिक्समध्ये काय काय कोर नॉलेज आहे, काय कोर सब्जेक्ट्स आहेत, काय कोर टॉपिक्स आहेत, त्याच्याबद्दल सर्व माहिती पाहिजे, जेणेकरून कंपनीमध्ये जर तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलात तर तुम्हाला असं वाटलं नाही पाहिजे की पुढच्या इंटरव्ह्यूअरला ह्याला डोमेन नॉलेज काहीच नाही. त्यामुळे डोमेन नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला बघा स्टेक होल्डर मॅनेजमेंटचा पण अप्रोच आला पाहिजे. स्टेक होल्डर ओव्हरऑल आपल्या कंपनीमध्ये कोणकोणते स्टेक होल्डर असतात, त्यांना कसं मॅनेज करायचं असतं, हे सर्व तुम्हाला आलं पाहिजे. आणि हे स्किल जर असतील तर तुम्ही कुठलाही बिझनेस अनालिटिक्स कंपनीचा इंटरव्ह्यू एनी हाऊ कंडिशनमध्ये क्रॅक करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे स्किल्स कॉन्कर करू शकता. त्याचबरोबर काही टॉप सर्टिफिकेशन्स आहेत. हे जर सर्टिफिकेशन जर केले तुम्ही तर तुमचा रिझ्यूम स्ट्रॉंग होतो आणि तुम्हाला कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटीज भेटायला कोणीही रोखू शकत नाही. तर हे कोणते स्किल्स आहेत बघा, गुगल डेटा अनालिटिक्स प्रोफेशनल सर्टिफिकेट आहे, IBM डेटा सायन्स प्रोफेशनल सर्टिफिकेट आहे, मायक्रोसॉफ्ट पॉवर BI सर्टिफिकेशन आहे, देन टॅब्युला डेस्कटॉप स्पेशलिस्ट आहे, सर्टिफाईड अनालिटिक्स प्रोफेशनल आहे, कॅप म्हणतो आपण त्याला, AWS सर्टिफाईड डेटा अनालिटिक्स आहे. हे काही सर्टिफिकेशन कोर्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. हे सर्टिफिकेशन कोर्सेस तुम्हाला करणं बंधनकारक आहे. हे सर्व जर जमत नसतील ह्यातले एक करा, दोन करा, काहीतरी करा, जेणेकरून तुम्हाला सर्टिफिकेशन तुमचा रिझ्यूम जे आहे ना स्ट्रॉंग बनवतील. देन तुमचं ATS जो आहे, ऑटोमॅटिक रिझ्यूम चेकर जो असतो तुमचा, तर रिझ्यूम सिस्टीम तुमचे काय जर तुमच्याकडे स्किल नसतील तर ऑटोमॅटिक बाहेर फेकतो. त्यामुळे तुम्हाला ATS ला जर क्रॅक करायचं असेल तर असल्या इम्पॉर्टंट स्किल्स असणं खूप गरजेचं आहे. देन बघा तुम्हाला लास्ट आहे बिझनेस अनालिटिक्स कुणी घेतलं पाहिजे, ज्याच्याकडे बिझनेस अनालिटिक्सचे स्किल्स आहेत, माइंडसेट आहे बिझनेस अनालिटिक्सचा, आणि त्याला इंटरेस्ट आहे टेकमध्ये, फर्म्समध्ये काय काय नवीन शिकायला, कोडिंगमध्ये इंटरेस्टेड आहे, अशा विद्यार्थ्यांनी बिझनेस अनालिटिक्स घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बिझनेस अनालिटिक्स इझी आहे, स्कोप आहे, हाय पॅकेज सॅलरीज आहेत तिथं, आणि हाय पॅकेज लोड पण असते. विद्यार्थी मित्रांनो पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी, तसंच म्हणलेलं आहे पॅकेज कम्स विथ ग्रेट नॉलेज. त्यामुळे तुम्हाला ग्रेट नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमचं डोमेन नॉलेज पाहिजे, स्किल्स पाहिजेत, ते सर्व जर कॉन्कर केलं तर तुम्ही एनी हाऊ बिझनेस अनालिटिक्स हा स्पेशलायझेशन घेऊ शकता आणि आपल्या करिअरला एका उंचीवरती घेऊन जाऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो थँक्यू व्हेरी मच, इथंपर्यंत बघितलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार. जर आपले क्लासेस घ्यायचे असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक सोबत. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.